हाय एव्हरीवन. आजचा ब्लॉग खूप खास आहे माझ्यासाठी, कारण खूप दिवसापासून मी तुळापूरचे व्हिडिओ रील्स इंस्टावरती पाहत होते आणि माझी खूप इच्छा होती की तिथे जावं. आणि आज तो दिवस आलेला आहे. आम्ही आलो आहोत तुळापूरमध्ये. हे आहे प्रवेशद्वार. शंभूराजांच्या स्पर्शाने पावन झालेलं तुळापूर येथे जाणं म्हणजे माझं नशीबच थोर. कमानीच्या मध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच कवी कलश यांची समाधी लागते. तिथे संगमेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. त्यानंतर हा आपला भगवा आणि त्याच्या छायेखाली आपल्या संभाजी महाराजांची समाधी. शंभूराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर पाय आणि मन तिथेच स्तब्ध झाले. राजांच्या बलिदानांचं हे स्थान. औरंगजेबाने राजांना पकडल्यानंतर त्याने राजांना खूप यातना दिल्या. त्यांचा शिरच्छेद करून त्यांची हत्या केली. महाराजांनी औरंगजेबाच्या विशाल सैन्याशी 9 वर्ष लढा दिला, म्हणून त्यांना धर्मवीर म्हणून ओळखलं जातं. हे ठिकाण मराठ्यांच्या इतिहासातील सर्वोच्च बलिदान आणि शौर्याचं प्रतीक मानलं जातं. झुकले नाही डोळे त्यांचे, झुकली नाही छाती, झुकले नाही डोळे त्यांचे, झुकली नाही छाती, असा शिवबाचा छावा शंभूराजांची कीर्ती. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी पहिलं युद्ध लढलं. महाराजांनी 9 वर्षाच्या कारकिर्दीत एकही लढाई हारली नाही. औरंगजेबाने जेव्हा धर्मांतर करण्याची त्यांना मागणी केली, पण त्यांनी प्राण गेला तरी धर्म सोडणार नाही या निश्चयाने त्यांनी 40 दिवस अमानवीय असा छळ सहन केला. त्रिवेणी संगम म्हणजेच भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 पवित्र नद्यांचा संगम आहे. हा परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. हीच ती नदी ज्या काठावर माझ्या शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला. हाच तो त्रिवेणी संगम ज्याला जाता जाता माझा शंभूराजा पवित्र करून गेला. संकट काळजावर आले, पण शंभूराजे कधीच डगमगले नाही. फितुरीने घात केला, पण स्वाभिमान कधीच विकला नाही. असे होते आपले शंभूराजे. इंद्रायणी, भीमा, भामा, त्रिवेणी संगमाच्या घाटावर दुसऱ्या बाजूलाच एक प्राचीन असं शिवकालीन मंदिरही तिथे आहे. तसेच बल्लाळेश्वर हे महादेवाचं प्राचीन मंदिरही आपल्याला तिथे पाहायला मिळतं. तिथे आम्ही गेलो, देवाचं छान असं दर्शन घेतलं. बराच वेळ तिथे आम्ही बसलो. विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर प्राचीन असून येथे भगवान विष्णू व महादेवांची एकत्र पूजा केली जाते. मंदिर पारंपरिक दगडी बांधकामात असून येथे घाट आणि नदी संगमाचं खूप सुंदर असं दृश्य आपल्याला येथून पाहायला मिळतं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचं वस्तू संग्रहालय पाहायला. ते तेथून जवळच होतं. तिथे आम्ही भेट दिली. तिथे आम्ही शिवरायांचा इतिहास पाहिला आणि तेथून आम्ही काहीतरी खास असं मौल्यवान अशा 2 वस्तू मी तेथून घेऊन आले आहे. ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. त्यासाठी तुम्ही माझ्या इन्स्टा आणि FBला जा आणि तिथे तुम्ही तो रील्स पाहू शकता. तर असा होता हा माझा तुळापूरचा ब्लॉग. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, सी यू.